मधून विधानसभेचा विजय त्यांनी मिळवला। हे स्पष्ट आहे, हे काय नेगेटिव्ह आहे, हे सत्य आहे, लोकांनी मान्य केलंय। राऊत साहेब, मतदार याद्यांमध्ये 96 लाख बोगस मतदार असल्याचा आपण गौप्यस्फोट केला होता। तर ही जी यादी आहे, ही जी नावं आहे, ही आपण प्रसिद्ध सार्वजनिकरित्या किंवा मीडियासमोर का करत नाही असा विरोधक सत्ताधाऱ्यांचा माहितीचा सवाल आहे। करणार का तुम्ही ती प्रसिद्ध? 100% करणार। का करणार नाही? आतापर्यंत आम्ही हजारो नावं, दुबार नावं समोर आणली। खरं म्हणजे हा प्रश्न त्यांनी, हे जे आहेत, हा प्रश्न त्यांनी बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांना विचारायला पाहिजे। त्यांच्या मतदारसंघामध्ये ऐरोलीमध्ये आणि बेलापूरमध्ये मिळून साधारण 70,000 मतं दुबार आहेत आणि ही पैसे खाऊन अधिकाऱ्यांनी टाकली असं सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात ना। मी म्हणत नाहीये, आम्ही हे कोण म्हणताय? इथेच 1 लाख मतं झाली। नाशिकमध्ये 3,53,000 मतं आम्ही बाहेर काढली। नाशिकमध्ये डुप्लिकेट, बोगस, स्थलांतरित जे तिथे मतदार नाही आहेत नाशिकमध्ये, हे काय सत्ताधाऱ्यांना काय अक्कल आहे का? बकवास लोक। त्यानंतर पैठणमध्ये विलास भुमरे हा सत्ताधारी पक्षाचा आमदार, तो सांगतोय मी 20,000 मतं बाहेरून आणली आणि मतदान करून घेतलं। यांच्या कानाचे पडदे फाटलेत का? ऐकलं नाही का? त्यानंतर त्या बुलढाण्याचे एक आमदार आहेत शिंदे गटाचे, गायकवाड म्हणून, बुलढाणामध्ये 1 लाख बोगस आणि डुप्लिकेट मत आहेत। हे कोण सांगताय? संजय गायकवाड। ही लोकसभा निवडणुकीमध्ये ह्या मतदारांनी मतदान केल्यामुळेच ते कोणते शिंदे गटाचे खासदार प्रताप जाधव जिंकून आले। हे कोण सांगताय? संजय गायकवाड सांगताय। हे आम्ही सांगतोय का? मग हा जो प्रश्न आहे, हा तुम्ही तुमच्या आमदारांना विचारा, आम्ही ते देऊच तुम्हाला। सत्ताधारी पक्षाचे आमदार असं म्हणतायत की महाविकास आघाडी नेते फक्त हिंदूंच्या मतांचं सगळं हे पायर करतात, मुस्लिमांची मतं का बघत नाही? मुस्लिमांची याद्या का? मुस्लिम या देशातला मतदार नाहीये का? मुस्लिम सुद्धा या देशात, मग नरेंद्र मोदींनी कायदा करावा एक की आम्हाला मतदान जे करणार आहेत त्यांनाच आम्ही मतदानाचा अधिकार देऊ। त्यांना तेच करायचं आहे। या देशामध्ये हिंदू, मुसलमान, पारशी, शीख, जैन, बरं का, ख्रिश्चन हे मतदार आहेत ना। फक्त भारतीय जनता पक्षाला जे मतदान करतात तेच मतदार। हा जर तुम्हाला अजेंडा सेट करायचा असेल तर तुम्ही तसं पार्लमेंटला त्या प्रकारचं बिल घेऊन या, आम्ही चर्चा करू। राऊत साहेब, भाजपच्या निशाण्यावर किंवा रडारवर आता अजित पवारांची एनसीपी ही असल्याचं म्हटलं जातंय, कारण अजितदादांचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जातंय। अजित पवारांची राष्ट्रवादी याबाबत सतर्क आहे आणि दत्ता भरणेंच्या सोलापुरात बैठकाही सुरू झालेली आहे। भारतीय जनता पक्षामध्ये संदर्भात एक फार मोठी म्हण आहे, ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजपा ने ठगा नहीं, ऐसा कोई सगा नहीं जिसको बीजेपी ने ठगा नहीं। अजित पवार तो त्याच्यासोबत की झाड की मुली।